नमस्कार, मी विशाल परदेशी. या बुलेटिनमध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत. सुरुवात करूयात महत्त्वाच्या बातमीने. शिवसेना पदाधिकारी आढावा बैठक जी ती आज पुण्यात पार पडली आणि त्या ठिकाणी शिवसेना खासदार संजय राऊत यांनी विरोधकांवर चांगलीच फटकेबाजी केली. नारायण राणे, चंद्रकांत पाटील यांच्यासह देवेंद्र फडणवीस यांचं नाव न घेता त्यांनी त्यांना टोला लगावलेला आहे. नाव न घेता नारायण राणेंना त्यांनी टोला लगावला. शिवसेनेनं करून दाखवलं, ताठावरून उठवलं ना, आणखी काय करायचं. देवेंद्र फडणवीस यांचं नाव न घेता त्यांना देखील टोला लगावला. पुन्हा येईल असं मी म्हणणार नाही असं संजय राऊत म्हणाले. चंद्रकांत पाटील यांना राऊतांनी टोला हाणलेला आहे. मला माझी म्हणू नका म्हणणाऱ्यांना टोला नाव न घेता त्यांनी चंद्रकांत पाटील यांना टोला लगावला. शिवसेना हा रेसचा घोडा आहे असं देखील म्हणायला संजय राऊत विसरले. घोडे लावण्यात मी एक्सपर्ट असल्याचं देखील वक्तव्य संजय राऊत यांनी केलं. हे आता माझी चंद्रकांत दादा पाटील का म्हटलं आम्हाला माझी म्हणू नका, मग आम्हाला का म्हणता माझी? ते होतील ना आजी. मी कसं म्हणणार? मी म्हणणं बरं नाही ना. आमची मैत्री आहे खूप, आणि आमची किती मैत्री आहे ती तुम्ही पाहिलं असेल. त्यांच्यावर मी ₹100 दावा लावलाय. फक्त ₹100 फक्त कंसात टाकायचं. म्हणजे या देशाच्या इतिहासातला हा सगळ्यात कमी रुपयांचा दावा. ₹100 त्याच्याकडून घेतल्याशिवाय मी गप्पा बसणार नाही. ₹100 त्यांना जाहीरपणे मला द्यावा लागणार आहे. आणि मी कोणताही खटला हरत नाही, राजकीय असेल किंवा कोर्टातला असेल. कोर्टामध्ये सुद्धा राजकारणात सुद्धा तुम्हाला 2 वर्षापूर्वी मी हरवलेलं आहे. आज आपले राज्याचे मुख्यमंत्री तुमच्या नेत्यांबरोबर दिल्लीत बसले होते जेवायला. फोटो आले आहेत. तुम्ही कुठे आहात? महाराष्ट्राचा मुख्यमंत्री जो असतो हा देशातला एक सगळ्यात मोठा नेता म्हणून त्याला मान्यता असते. राज्याचा मुख्यमंत्री, महाराष्ट्राचा, गुजरातचा मुख्यमंत्री पंतप्रधान होऊ शकतो, महाराष्ट्राचा का नाही? हे तर छत्रपती शिवाजी महाराजांचं राज्य आहे. हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, फुले, एक महान परंपरा असलेला राज्याचं नेतृत्व जो नेता करतो तो या देशाचाच नेता असतो. खासदार संजय राऊत यांनी केंद्रीय मंत्री नारायण राणेंची यावेळी चांगलीच खिल्ली उडवली. संजय राऊतांनी उडवलेल्या खिल्लीला कार्यकर्त्यांनीही जोरदार प्रतिसाद दिला. अटक झाली ना. जेवत्या ताटावून उठवला. अजून कशावर उठवायचं सांगा, तिथून उठवला. शिवसेनेच्या वाट्याला जाऊ नका. शिवसेना ही आग आहे. अजित पवार हे आपले नेते, त्यांचा पहाटेचा कार्यक्रम विसरायला हवा असं सांगतानाच उपस्थितांमध्ये एकच हशा पिकला. या क्षणी सरकारमध्ये ते अजितदादांचेही नेते आहेत आणि अजितदादांचं आणि आपल्या सरकारचं उत्तम चाललेलं आहे. असं काही नाही. ते पहाटेचा कार्यक्रम विसरला पाहिजे आपण. पहाटेला साखर झोप लागते. आम्ही दिवसा ढवळा का असेल ते करतो. पहाटेचं काय बघायचं नाही तुम्ही. आता अजितदादांविषयी आम्हाला पूर्ण आदर आहे, पण आमची त्यांना विनंती आहे की थोडं आमच्या शिवसैनिकांकडे काळजीपूर्वक पहा. दिल्लीत आपलं राज्य येणार आहे आणि त्यामुळं मुख्यमंत्री दिल्लीत गेलेत असल्याचं संजय राऊत यांनी म्हटलंय. उद्धवजी दिल्लीत कशा करता गेले? म्हणजे दिल्ली पाहायला गेले. भविष्यामध्ये तिकडे आम्हाला जाऊन राज्य करायचं आहे. आणि आम्ही जेव्हा म्हणतो राज्य करायचं आहे तेव्हा ते आमचं राज्य दिल्लीत येणार आहे, लक्षात घ्या. आता दिल्लीत राज्य येणार, महाराष्ट्रात येणार, पण पुण्यात कधी येणार ते सांगा. पुण्यात कधी येणार? या पुण्यामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांनी सोन्याचा नांगर लावून ही जमीन नांगरली मोगलशाही विरुद्ध. त्या पुण्यामध्ये सुद्धा आपलं राज्य येणं ही आपली गरज आहे, काळाची गरज आहे.
शिवसेनेला कुणी खाली खेचू शकत नाही, आम्ही सत्ता खेचून आणू असं देखील त्यांनी म्हटलंय. कोणीही शिवसेनेला खाली खेचू शकत नाही. कोणी युत्या होतात, आघाड्या होतात, महाआघाड्या होतात, महाविकास आघाड्या होतील, पण शिवसेना ही शिवसेनाच राहते. म्हणून शिवसेना टिकून आहे. बाकी तालुक्याचं राजकारण आहे, जिल्ह्यात ते भारतीय जनता पक्षाबरोबर आपण होतो तेव्हा का आपण रोज का सेकंड सुरी खात होतो का? अहो नाही. तसं युतीमध्ये आघाडीमध्ये भांड्याला भांडं लागतंच. ते लागणार. जर ते नको असेल तर आपल्याला 150 जागा जिंकाव्या लागतात. जर आपल्याला नको असेल तर आपल्याला महाराष्ट्र विधानसभेमध्ये आपल्या 150 जागा जिंकण्याची तयारी करून हे राज्य एक हाती आपल्या नेत्यांच्या मध्ये माननीय उद्धवजींच्या हाती द्यावं लागेल. संजय राऊत यांनी पुण्याप्रमाणेच पिंपरी चिंचवडमध्येही तुफान फटकेबाजी केली. मुख्यमंत्री सत्तेचा अंदाज घेण्यासाठी दिल्लीला गेले, कारण पंतप्रधान आणि केंद्रीय गृहमंत्री दिल्लीत असतात असं राऊत म्हणाले. आणि यावेळी त्यांनी अजित पवारांवरही निशाणा साधला. आगामी विधानसभा निवडणुकीत 150 जागा जिंकण्याचं ध्येय ठेवा असं आवाहन त्यांनी कार्यकर्त्यांना केलं. मुख्यमंत्री दिल्लीचा अंदाज घ्यायला गेले, तर उद्या दिल्लीवर सुद्धा आम्हाला राज्य करायचं. प्रधानमंत्री कुठे बसतात, गृहमंत्र्यांचं कार्यालय कुठे आहे, हे सगळं उद्या आपल्याला हळूहळू टप्प्याटप्प्यानं आपल्याला तिकडे पोचायचं आहे. आणि या सगळ्याचा अंदाज घेण्यासाठी माननीय उद्धव ठाकरे दिल्लीमध्ये आहे. तेव्हा हे सगळं आपण एकदा माननीय अजितदादांबरोबर बसून बोलू की आता एकत्र काम करायचं. त्याच्यामुळे जर आमच्या लोकांचं थोडं ऐकत जा, अजून आमच्या लोकांना नाराज करू नका, गडबड होईल. महाराष्ट्रात जरी सत्ता असली तर या भागात आपलं कोणी ऐकत नाही असं म्हणतात. असं कसं काय होईल? असं होता कामा नये. मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्याचा शिवसेनेचा आहे. अजितदादा सुद्धा मुख्यमंत्र्यांचं ऐकतात. आपण त्यांना सांगू, दादा ऐकलं तर बरं होईल. कारण तो मुख्यमंत्री दिल्लीला गेले आहेत आज. आपल्याला एकट्यानं लढण्याची जास्त सवय आहे. आपण सगळ्या जागांवर लढण्याचा प्रयत्न करू. बघू ना, झाली युती तर ठीक आहे, आलात तर तुमच्या बरोबर, नाहीतर तुमच्या शिवाय. कशा करता आपण बेंगाळत बसायचं? आपण सगळ्या जागांची तयारी केली पाहिजे. उद्या आपल्या समोर चर्चेला बसतील आणि मग या घ्या, तेवढ्या घ्या, एवढ्या घ्या, ठीक आहे, आपण प्रयत्न करू सन्मानाला आघाडी करायची. पण स्वाभिमान सोडून भगव्या झेंड्याशी आपण तडजोड करणार हे लक्षात. देशाला शहरी नक्षलवादाचा धोका आहे. मोठी महानगरं नक्षलवाद्यांच्या रडारवरती आहेत. त्यामध्ये मुंबई, पुणे, बंगळुरू आणि दिल्लीला धोका असल्याचं वक्तव्य मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केलं. मुंबईच्या झोपडपट्ट्यांमध्ये नक्षलवाद पोहोचलाय आणि याबद्दलचे मुद्दे उपस्थित करत असताना आज मुख्यमंत्री दिल्लीमध्ये होते. दिल्लीतल्या विज्ञान भवनात केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्याबरोबर त्यांची बैठक झाली. या बैठकीत शहरी नक्षलवाद या विषयाला घेऊन केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी नक्षलग्रस्त राज्यातल्या मुख्यमंत्र्यांबरोबर चर्चा केली. केंद्र सरकारकडे मुख्यमंत्र्यांनी 1200 कोटींचा निधी मागितला. राज्यात शहरी नक्षलवाद वाढत असल्याबद्दल मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी चिंता व्यक्त केली. मुंबई, पुणे, बंगळुरू आणि दिल्ली यासारख्या महानगरातील झोपडपट्टीमध्ये नक्षली चळवळीची उपयुक्तता पटवून दिली जाते आणि त्यात नक्षल्यांना यश येत असल्याचा मुद्दा मांडण्यात आला. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी नक्षलग्रस्त राज्यांच्या मुख्यमंत्र्यांसोबत आज उच्चस्तरीय बैठक बोलावली होती आणि या दरम्यान अमित शहा यांनी नक्षलग्रस्त राज्यांच्या मुख्यमंत्र्यांशी सविस्तर चर्चा केली. सीमा भागातील सुरक्षा परिस्थितीचा आढावा घेतला. विज्ञान भवन, दिल्ली इथे बैठक बोलावण्यात आली होती. उद्धव ठाकरेंनी राज्यात 139 कॅडर उरल्याची माहिती यावेळी दिली. तर 40% जास्त नक्षलवादी छत्तीसगडमध्ये गेल्याचं त्यांनी म्हटलं. महाराष्ट्र, छत्तीसगड आणि मध्य प्रदेश संयुक्त दलासह आता छत्तीसगड आणि महाराष्ट्रानं
संयुक्त अभियान राबवण्याची गरज असल्याचं उद्धव ठाकरेंनी स्पष्ट केलं। तर विज्ञान भवनातील एका वेगळ्या खोलीत मुख्यमंत्री आणि केंद्रीय गृहमंत्र्यांची 15 मिनिटं बैठक झाल्याची माहिती सूत्रांनी दिली। महाराष्ट्रात गडचिरोलीतलं नक्षलवाद क्षेत्र कमी होत आहे, पण शहरी नक्षलवाद ही मोठी समस्या आहे। राज्य सरकारने याकडे लक्ष देण्याची गरज असल्याचं मत देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केलं। गडचिरोलीच्या एका साईडला तेलंगणा आहे, दुसरीकडे छत्तीसगड आहे। त्यामुळे जोपर्यंत सगळे राज्य एकत्रित येऊन याच्यावर ॲक्शन प्लॅन तयार करत नाही तोपर्यंत ती ॲक्शन नीट होत नाही। त्या दृष्टीने आजची जी बैठक आहे तिचं महत्त्व असतं आणि निश्चितपणे केंद्र सरकार नक्षल अफेक्टेड एरिया करता एक प्लॅन देखील चालवतं तिथल्या इन्फ्रास्ट्रक्चरच्या संदर्भात, वेगवेगळ्या सोयींच्या संदर्भात। तर मला असं वाटतं की महाराष्ट्राची जी काही मागणी आहे ती नक्कीच आपल्या मुख्यमंत्र्यांनी ठेवली असेल आणि केंद्र सरकारकडनं त्या संदर्भातली मदत देखील मिळते। मला असं वाटतं की या बैठकीमध्ये जो काही शहरी नक्षलवादाच्या संदर्भातला एक मुद्दा आलेला आहे हा अत्यंत महत्त्वाचा आहे। पुढे पाहूयात भाजप आमदार सुनील कांबळे यांच्याबद्दलची बातमी अशी आहे की सुनील कांबळे यांच्यावरती एका महिला अधिकाऱ्याला शिवीगाळ केल्याचा आरोप करण्यात आला। बिलाच्या मुद्द्यावरून त्यांनी ही शिवीगाळ केल्याचं कळतंय, तसा आरोप आहे त्यांच्यावरती। ठेकेदाराच्या बिलाचं म्हणजे ठेकेदाराच्या कामाचं बिल देण्यावर हा सगळा वाद झाला आणि याबद्दलची एक ऑडिओ क्लिप जी म्हणजे कांबळे यांची ऑडिओ क्लिप व्हायरल झाली। हॅलो मॅडम नमस्कार। हा नमस्ते साहेब। काय प्रॉब्लेम झाला, किती वेळा फोन करायचं काय ते काय नाही म्हणून सांगाल ते येऊ नका, परत करणार नाही मी। लॉकिंग दिलं नाही, मी बघतो पुढे काय करायचं ते। हॅलो साहेब तुम्ही गेडाम साहेबांशी एक फोन करून बोला ना। आता त्याच्या 10 वेळा फोन करू का? त्या विजेच्या आईला मी 100 वेळा फोन करू का? ह्याला फोन लावा त्याला फोन लावायला का नौका आहे का तुमचा? मी तुमच्या याच्यावर काहीतरी हे करून द्या। अहो ते घेणार की मॅडम फोन। तर ती कथित ऑडिओ क्लिप माझी नसल्याचा खुलासा आमदार सुनील कांबळे यांनी केला आहे। विरोधकांनी बदनामीचा कट रचल्याचं कांबळे यांनी म्हटलं। पोलिसांनी प्रकरणाची चौकशी करावी, तसंच क्लिप माझी नसल्यानं माफीचा विषयच येत नाही असं देखील सुनील कांबळे यांनी स्पष्ट केलं। ती ऑडिओ क्लिप फेक असल्याचा दावाही कांबळे यांनी केला आणि या प्रकरणी पोलीस ठाण्यात रितसर तक्रार अर्ज दाखल केल्याचं कांबळे यांनी म्हटलं। मुळात हा विषय माझी क्लिप नाही, जोडतोड करून ही जोडलेली क्लिप आहे आणि गेल्या 25 वर्षात मी सर्वसामान्य माणसांमध्ये काम करणारा कार्यकर्ता आहे। येणाऱ्या महानगरपालिकेच्या निवडणुकीत विरोधकांना माझ्या विरोधात येणं त्यांना जड जाणार आहे, त्याचं हे विरोधकांनी केलेलं हे षडयंत्र आहे असं माझं मत आहे। आणि मी आत्ता या पोलीस स्टेशनला फिर्याद दाखल करतो आहे, मार्केट यार्ड पोलीस स्टेशनला, आणि त्याच्यानंतर पोलिसांचं काम करतील। जो संबंधित त्याच्यातला कोणी व्हायरल क्लिप केली, कुठून आली, कशी आली, हे पोलिसांचं काम पोलीस करतील आणि पुढच्या ह्याच्यात पोलिसांच्या त्यांच्या नेहमीच्या कारवाईप्रमाणे कारवाई करतील असं पोलिसांवर माझा विश्वास आहे। पुढे बोलूयात खासदार गोपाळ शेट्टी यांनी प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या मनमानी कारभाराच्या विरोधात नाराजी व्यक्त करत केंद्र सरकारच्या वेगवेगळ्या केंद्रीय समितीवरून राजीनामा दिला। भाजपचे उत्तर मुंबईचे खासदार गोपाळ शेट्टी यांनी झोपडपट्टी पुनर्विकासासह वेगवेगळ्या मुद्द्यांवर वारंवार नाराजी व्यक्त केली होती। जानेवारीपर्यंत मागण्या मान्य झाल्या नाहीत तर खासदारकीचा राजीनामा देण्याचा इशाराही त्यांनी दिला। मैं इसलिए आपके सामने फिर एक बार आया हूं कि मैं अभी प्रथम चरण में ये तीनों कमेटी का मैंने इस्तीफा दे दिया है। सरकार इसमें आने वाले 26 जनवरी तक अगर निर्णय नहीं करती है, मैं मानता नहीं कि सरकार में इतनी दम है कि इतने बड़े काम को अनदेखा करे। 26 जनवरी तक रिपब्लिक डे, प्रजातंत्र दिन जब हम मनाते हैं, मोदी जी का 2022 में लाल किला से तो भाषण करने वाले 15 अगस्त को, लेकिन उसके पहले कोई कारण से महाराष्ट्र सरकार इसको ये काम को आगे नहीं बढ़ाती है, तो मैं बिफोर टाइम, मैं नहीं चाहता हूं कि मैं सरकार के पैसे खर्चे हो, लोगों को वापस वोटिंग के लिए जाने के लिए हैरानी परेशानी झेलनी पड़े। मैं 26 जनवरी तक अगर नहीं करता तो 26 जनवरी को मेंबर ऑफ पार्लियामेंट का पद को भी मैं त्याग करूंगा। यानंतर इथं वेळ झाली का ब्रेकची ब्रेक घेऊया। पहा फक्त न्यूज 18 लोकमत। ब्रेकनंतर आपण बघणार आहोत केंद्र सरकारकडून होणाऱ्या ईडीच्या कारवाईबाबत राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी केंद्रावर टीका केली। जो भाजपच्या विरोधात बोलेल किंवा केंद्र सरकार विरोधात बोलेल त्याला ईडीची नोटीस पाठवली जाते आणि मी आजकाल बघते की ही सगळी फॅशनच झाली आहे असा टोला
सुप्रिया सुळे यांनी लगावला आहे। त्याचप्रमाणे आधी ज्याप्रमाणे पोस्टातून पत्र यायची त्याप्रमाणे आता ईडीतून नोटीस यायला लागलेल्या आहेत असंही त्या म्हणाल्या। राज्यातल्या नेत्यांना मागील काही दिवसात मोठ्या प्रमाणात ईडीची नोटीस बजावण्यात आली। सरकारमधील मंत्री आणि बड्या नेत्यांना नोटीस बजावण्यात आल्याचा मुद्दा आता राजकीय झाला। जो भाजप किंवा केंद्र सरकारच्या विरोधात बोलेल त्याला ईडीची नोटीस येते। ही नवीन फॅशन झाली आहे या देशामध्ये। फक्त आपल्या राज्यात होत नाही, विरोधीत बोला की आली नोटीस। जसं पोस्टातून कार्ड येतं तसं आजकाल ईडीची नोटीस यायला लागली या देशामध्ये। दुर्दैवी आहे। कमला हॅरिस कोण बोलल्या बघितलं का तुम्ही? कमला हॅरिस काल असं म्हणाल्या की प्रत्येक देशामध्ये ही डेमोक्रेसी ही वाचलीच पाहिजे आणि जगलीच पाहिजे असं काल कमला हॅरिस म्हणल्या। मी त्याचं मनापासून स्वागत करते। पुढे पाहूया बातमी अकोल्यात। अकोला जिल्ह्याच्या पातूर तालुक्यातील चोंडी धरण क्षेत्रात पावसानं जोरदार हजेरी लावली आणि त्यामुळे साखरखाडी, राजगुरी आणि चारमोरी गावातून वाहणाऱ्या नदीला पूर आला। त्या पुरात जवळपास 25 जनावरं जी ती वाहून गेल्याची घटना घडली आहे। तर 40 गावामध्ये पावसाने जोरदार हजेरी लावल्याने तितूर नदीला मोठा पूर आला। शहरातील दोन्ही पुलांवरून पाणी वाहत असल्याने वाहतूक विस्कळीत झाली आहे। अकोला जिल्ह्याच्या पातूर तालुक्यातील चोंडी धरण क्षेत्रात चांगल्या पावसाची हजेरी आहे आणि त्यामुळे साखरखाडी, राजगुरी आणि चारमोरी गावातून वाहणाऱ्या नदीला पूर आल्याचं आपण बघतोय। या पुरात जवळपास 25 जनावरं वाहून गेल्याची घटना घडली। ढगफुटीसारखा पाऊस झाल्यानं या परिसरात मोठं नुकसान झालं। चाळीसगावची बातमी जरा सविस्तर जाणून घेऊ। तितूर डोंगरी नदीचं उगमस्थान पुन्हा एकदा म्हणजे त्या उगमस्थानावर पावसाने जोरदार हजेरी लावल्याने नदीला मोठा पूर आला। शहरातील दोन्ही पूल जे त्या पुलांवरून पाणी वाहत आहे आणि त्यामुळे वाहतूक पूर्णतः विस्कळीत झाली आहे। हा पूल ज्या दोन भागांना जोडतो त्या दोन्ही भागांचा एकमेकाशी संपर्क तुटला। जुन्या गावातून नव्या गावाकडे येण्यासाठी शहरातील नागरिकांना 8 किलोमीटर फेऱ्याने शहरात यावं लागतंय। नदीची पाणी पातळी आणखी वाढण्याची शक्यता आहे आणि त्यामुळे नदीकाठावरील गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे। त्याचबरोबर नदीकाठावर घरं असल्याने लोकांनी सावधानता बाळगावी असं आवाहन नगरपालिका प्रशासनाच्या वतीने करण्यात आलं। महिन्याभरात तिसऱ्यांदा नदीला मोठा पूर आला। व्यावसायिक अडचणीत सापडलेले आहेत। दुकानात नवीन माल भरावा की नाही असा प्रश्न त्यांना सतावू लागला। शहरातील ॲक्सिस बँक अद्याप सावरलेली नाही आणि अशा दिवसात म्हणजे 8 दिवसात आपण जर बघितलं 2 वेळा ॲक्सिस बँक तळमजल्यात पाणी शिरल्याने बँकेचं मोठं नुकसान झालं। आज देखील व्यवहार सुरळीत झालेले नाहीत आणि पुन्हा पाणी भरल्यास बँकेच्या अडचणी वाढण्याची शक्यता वर्तवली जाते। पुढे जाऊयात औरंगाबादमध्ये। औरंगाबादमधील जायकवाडी धरण साधारण आपण जर लक्षात घेतलं तर 81.10% इतकं भरलंय। धरणात 20,000 क्युसेक्स पाण्याची आवक सुरू असल्याने येत्या 2 दिवसात धरण 100% भरण्याची शक्यता आहे। धरणातून कधीही पाणी सोडलं जाऊ शकतं आणि त्यामुळे आजूबाजूच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला। दुसरीकडे अकोला जिल्ह्यात 3 दिवस झालेल्या पावसामुळे नदी नाले तुडुंब भरून वाहत आहेत। धरणं ही ओव्हरफ्लो झालेली आहेत। अकोला जिल्ह्यातील सर्वात मोठं धरण असलेल्या काटेपूर्णा धरणाचे 10 पैकी 6 वक्रद्वार दरवाजे 30 सेंटीमीटरने उघडण्यात आले आणि यातून 153.49 घनमीटर प्रति सेकंद पाण्याचा विसर्ग होतोय। नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा प्रशासनाकडून देण्यात आला। यानंतर मुलुक महाराष्ट्रामध्ये इथेच थांबणार आहोत। पहा फक्त न्यूज 18 लोकमत।